पैसा झाला मोठामध्ये आज पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत रिटर्न फायलिंग बद्दल आणि त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा ॲस्पेक्ट, महत्त्वाचा घटक आपण आज घेतलेला आहे तो म्हणजे शेअर्सच्या कमाईवर टॅक्स कसा कॅल्क्युलेट करायचा आहे, कराची ती आकडेमोड कशी असणार आहे। याचं कारण गेल्या काही महिन्यांमध्ये खास करून जेव्हा कोरोनाचा पिरियड सुरू झाला तेव्हापासून काही वेगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत। खास करून शेअर्स मधली इन्व्हेस्टमेंट जी आहे ती वाढलेली बघायला मिळाली आणि मग या पार्श्वभूमीवर आता तो टॅक्स कसा काउंट होणार आहे, कसा कॅल्क्युलेट करायचा आहे, कारण आता रिटर्न फायलिंगला देखील अवघा एक महिना उरलेला आहे। 31 डिसेंबर आपली डेडलाईन आहे रिटर्न फायलिंगची। या पार्श्वभूमीवर आपल्याला आज विचार करायचा आहे स्वतंत्रपणे, तो म्हणजे शेअर्सच्या कमाईवरचं टॅक्स कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे। आपल्या सोबत आहेत कर सल्लागार संजीव गोखले सर, ते आपल्याला मार्गदर्शन करतील। तत्पूर्वी जसं मी म्हटलं की गेल्या 2 वर्षांमध्ये खास करून जेव्हा कोरोना सुरू झाला मार्च 20 पासून साधारण तिथपासून ते आता डिसेंबर 2021, तर त्याच्यामध्ये नेमकी काय स्थिती बघायला मिळालेली आहे या सगळ्या अनुषंगाने, शेअर्स मधली इन्व्हेस्टमेंट काय सांगते आपल्या देशातली, आपल्या राज्यातली, आपण एक नजर टाकूया आधी। आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 1,42,00,000 नवे गुंतवणूकदार, प्रचंड मोठी संख्या आहे गेल्या काही दिवसांचा किंवा गेल्या काही वर्षांचा विचार केला तर। सीडीएसएल मध्ये 1,22,50,000 डीमॅट अकाउंट उघडली गेली, तर एनएसडीएल सोबत 19,70,000 डीमॅट अकाउंट उघडली गेली। 2016 मध्ये सामान्य गुंतवणूकदारांची शेअर्स मधली गुंतवणूक आहे 33%। 2021 मध्ये हाच आकडा म्हणजे 5 वर्षात 33 वरून आकडा पोहोचला 45%वर। याच्यावरनं आपण फरक लक्षात घ्या गेल्या 5 वर्षांमध्ये आणि खास करून गेल्या 1.5 वर्षांमध्ये कशा प्रकारे राईज झाली आहे। आणि राज्यनिहाय जर आपण विचार केला या शेअर्स मधल्या गुंतवणुकीचा, तर आकडेवारी काय समोर येते? आकडेवारी आपल्या समोर आहे। महाराष्ट्र 1.5 कोटी गुंतवणूकदार, गुजरात 86 लाख गुंतवणूकदार, उत्तर प्रदेश 53 लाख, तामिळनाडू 43 लाख आणि कर्नाटक 42 लाख गुंतवणूकदार। त्याच्यामुळे शेअर मार्केटकडे ओढा किंवा कल जो आहे तो येणाऱ्या काही दिवसांमध्ये असाच जर राहिला तर आणखी ही संख्या वाढू शकते। आणि मग आपल्याला रिटर्न फायलिंगच्या दृष्टीने नेमकं कसं पुढे जायचंय, आपल्या सोबत आहेत कर सल्लागार संजीव गोखले सर, त्यांच्याकडनं जाणून घेऊ। सगळ्यात सुरुवातीला सर, हे आकडेच पुरेसे बोलके आहेत, वेगळं काही सांगायला नको। एकूणातच ट्रेंड जो आहे तो आता शेअर मार्केटकडे जास्त आपल्याला वाढताना दिसतोय सर। निश्चितच गेल्या काही वर्षात, गेल्या 1.5 वर्षात 1,42,00,000 असं म्हणतोय। एकंदर ऍक्च्युअली लक्षात घे की 7-8 कोटी लोक शेअर मार्केटमध्ये ट्रान्झॅक्शन करतात, त्यातले जर 1.5 कोटी लोक जर गेल्या वर्षभरात ह्याच्यात जर सुरू केला असेल त्यांनी व्यवहार, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला कराच्या किंवा टॅक्सच्या दृष्टीने असं सांगायची की आता आपण गेल्या आठवड्यात म्हटलं की अॅन्युअल इन्फॉर्मेशन रिपोर्ट किंवा स्टेटमेंट आता आपल्याला प्रत्येक करदात्याला दिसतं। तर अशा सगळ्या लोकांनी, जी नवी आणि जुनी सगळ्या लोकांची त्यांच्या पॅन नंबरवर ही अॅन्युअल इन्फॉर्मेशन मधनं सरकारला ही माहिती आहे की त्यांनी काय काय व्यवहार केलाय। लॉकडाऊन मध्ये अक्षरशः लोकांनी शेअरमध्ये प्रचंड व्यवहार केलेले आहेत। माझे आता क्लायंट जे आम्ही बघतो त्याच्यामध्ये पानाच्या पानं हे व्यवहार दिसतात त्यांच्या अॅन्युअल इन्फॉर्मेशन रिपोर्टमध्ये किंवा स्टेटमेंटमध्ये। त्यामुळे ह्याच्यावरचा टॅक्स आता भरायची वेळ आली आहे, तर तो कसा भरायचा या दृष्टीने आता आपण बोलू। खरंय, आणि त्याच अनुषंगाने काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आम्ही तुमच्या समोर घेऊन आलोय, तर ते मुद्दे आपण उलगडत जाऊया। दरम्यान एबीपी माझाच्या फेसबुक पेजवर तुमचे देखील या अनुषंगाने काही प्रश्न असतील, म्हणजे रिटर्न फायलिंग आणि त्याच्यामध्ये शेअर स्पेसिफिक असे काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की विचारा एबीपी माझाच्या फेसबुक पेजवर जाऊन। आणि आता काही मुद्दे आपण बघणार आहोत आणि त्या अनुषंगाने मग गोखले सर आपल्याला मार्गदर्शन करतील। आपण पहिला मुद्दा बघूया। शेअर्स घेतल्यापासून 1 वर्षाच्या आत विकल्यास अल्पकालीन भांडवली नफा धरला जातो। गोखले सर, अल्पकालीन भांडवली नफ्यावर 15% दराने आपल्याला कर द्यायचा आहे, या मुद्द्याला आपल्याला एक्सप्लेन करून सांगा जरा। हो, काय आहे की बरेच वेळा शेअर्स घेतले जातात ते अशा इच्छेने घेतले जातात की मला थोडासा वाढल्यावर त्याच्यात नफा होईल। गेल्या वर्षात जे 1,42,00,000 लोक जे आले या शेअर मार्केटमध्ये, ते त्यांना घरी बसला हे साधन उपलब्ध होतं। बरेच जण घरनं लॉकडाऊनमुळे घरनं काम करत होते, अशा वेळी त्यांची साहजिक मानसिकता होती की मला थोडा नफा झाला की मी तो नफा बुक करेन। सुदैवाने मार्केट सतत वर येत गेलं साधारण जून नंतर, आणि त्यामुळे बऱ्याच जणांना हा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन ज्याला म्हणतात, अल्पकालीन भांडवली नफा हा झालेला आहे। त्याच्यावर 15% दराने ह्या नफ्यावर टॅक्स लागतो। म्हणजे समजा 100 रुपयाचा शेअर मी 150 रुपयाला विकला तर 50 रुपयावर मला 15% टॅक्स लागतो। बरेच वेळा असं होतं अश्विन की हा जो टॅक्स आहे हा विचारात घेतला जात नाही, नफा मिळवला ह्याच्या आनंदात लोक हा पूर्णपणे विसरून जातात। आणि मग आता हे अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट मध्ये हे सगळे दिसतात व्यवहार, आणि त्याच्यावर हा 15% टॅक्स जेव्हा भरायची वेळ होते तेव्हा ती कदाचित मोठी रक्कम असू शकते। त्यामुळे आपल्या प्रेक्षकांनी सावध होऊन आपलं अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट मी गेल्या आठवड्यात म्हटल्याप्रमाणे आपण बघा,
हा जो अल्पकालीन नफा झालाय त्याच्यावर 15% टॅक्स आपल्याला भरायला लागेल, तो भरा आणि मगच विवरणपत्र सादर करा. खरंय. आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया आणि तो मुद्दा नेमका काय सांगतो त्यावरही नजर टाकूया. अल्पकालीन भांडवली नफ्यावर 15% कर जसं सरांनी सांगितलं आणि एका वर्षानंतर शेअर विकला तर 10% कर, त्यातही पहिले 1 लाख हे करमुक्त नफा असेल. गोखले सर, याच्यात हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन आपण सगळ्यांना माहिती असेल कदाचित, पण आता आपण टॅक्स कॅल्क्युलेशन बघतोय तर ह्याच्यासाठी 2018च्या मार्च पर्यंत याला पूर्ण करमुक्ती होती, म्हणजे कुठलाही कर लागायचा नाही. मात्र 1 एप्रिल 2018 नंतर आपण कुठलाही शेअर विकला तर जर तो लॉंग टर्म असेल म्हणजे 12 महिन्यापेक्षा जास्त आपल्या हातात असेल तर त्याच्या फरकावर म्हणजे नफ्यावर 10% एवढा कर लागतो. आणि अर्थात पहिल्या 1 लाखाला कर लागत नाही. त्यामुळे तुमचा एकंदर नफा समजा 1.5 लाख रुपये झाला असेल तर अर्थात 1 लाखावर टॅक्स लागणार नाही. मात्र वरच्या 50,000वर 10% म्हणजे 5,000 रुपये तुम्हाला कर द्यायला लागेल. आता जे आपण म्हणतोय की इतके मोठ्या प्रमाणावर शेअर होल्डर्स किंवा लोक शेअर्समध्ये उलाढाल करतायत, जर त्यांनी हा शेअर त्यांच्याकडे आधीच असेल आणि आता जर या गेल्या वर्षभरात विकला असेल 12 महिन्याच्या नंतर, तर अशा वेळी त्यांना कमी टॅक्स लागेल, 10% लागेल, पण टॅक्स लागेल. माझा म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की ही सगळी माहिती आता सरकारकडे उपलब्ध आहे, आपणही ती पाहू शकतो. तेव्हा न विसरता कुठलाही चूक न करता हा टॅक्स आपल्याला भरायला लागेल, अन्यथा आपल्याला नोटीस येऊ शकते. आणि म्हणून शेअर मार्केटच्या ट्रान्झॅक्शन ज्या नॉर्मली अल्पकालीन आणि दीर्घकालीन या 2 विभागामध्ये विभागल्या जातात, त्याच्या दोन्हीचे टॅक्स आपण सांगितले 15% आहे थेट, आणि हा जो आता दीर्घकालीन आहे तो 10% थेट. अर्थात पहिला 1 लाखाची जी माफी आहे ती फक्त दीर्घकालीन नफ्यावर आहे, 12 महिन्याच्या वर जर तो शेअर धरला असेल तरच आहे, अदरवाईज नाही. त्यामुळे करदात्यांनी सावध होऊन या दोघांचा विचार करावा आणि त्याप्रमाणे आपण पुढची पावलं उचलावी. बर, पुढच्या मुद्द्याकडे जाण्याआधी सर आपल्याला प्रश्न यायला लागलेत, आपण प्रश्न घेऊया. एक साधना विचारतायत की मी एक सॅलरीड एम्प्लॉई आहे, मला इंट्राडे किंवा कमॉडिटी ट्रेडिंग करता येईल का, हे एक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न त्यांचा असा आहे की फायनान्शियल इयर 2020-21 मध्ये इंट्राडे आणि कमॉडिटी ट्रेडिंग लॉस झालाय, यापुढे ट्रेडिंग बंद करायचं असल्याने सदर लॉस मला दाखवायचा नसेल तर मी ITR 3 ऐवजी ITR 2 किंवा ITR 1 मध्ये फाईल करू शकतो का, आणि त्यासंबंधी मग अंतिम तारीख कोणती आहे? गोखले सर. निश्चित पहिला प्रश्न जो होता की सॅलरीड एम्प्लॉई हे करू शकतो का, नक्कीच करू शकतो, कोणीही करू शकतो. अर्थात आपल्या एम्प्लॉयरची जर परमिशन नसेल तर मात्र करू शकत नाही. त्यामुळे आपल्या एम्प्लॉयरची परमिशन आहे का अशा पद्धतीचे शेअर व्यवहार करायला, कारण काही ठिकाणी असे शेअर व्यवहार करायला परमिशन घ्यायला लागते, एस्पेशली म्युच्युअल फंडात जे काम करतात किंवा काही शेअर मार्केटमध्ये जे काम करतात. अदरवाईज तो कोणी हे करू शकतं. दुसरा मुद्दा जो होता त्यांचा जो लॉस झाला आहे तो लॉस दाखवायचा नसेल, अर्थात न दाखवणं हे काही गुन्हा नाहीये, परंतु काय होईल की अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंटमध्ये हा सगळा तुमचा व्यवहार दिसेल. आणि जर तुमच्या ITR 3च्या ऐवजी त्या 3 का म्हणायचं, तो बिझनेस म्हणजे व्यावसायिक उत्पन्न म्हणून दाखवायला लागतं, म्हणून ITR 3 असं त्यांनी म्हटलं, ते बरोबर म्हटलं त्यांनी. ते जर दाखवलं नाही तर कदाचित इन्कम टॅक्सची त्यांना नोटीस येईल. काय मग त्यांना त्याच्यातनं सांगायला लागेल की मला लॉस होता, जो लॉस मला कॅरी फॉरवर्ड करायचा नव्हता, मला त्याच्यातनं काही सरकारचं नुकसान झालं नाही, त्याला आम्ही ई प्रोसिडिंग म्हणतो. आता कम्प्युटरायझेशन असल्यामुळे खातं तुमच्याशी, प्राप्तिकर खातं तुमच्याशी कम्प्युटर किंवा ईमेल तर्फे संवाद साधत असतं, आणि त्यामुळे अशी नोटीस आल्यावर मात्र घाबरून जाऊ नका. तेव्हा तुम्हाला सगळा व्यवहार तुमचा दाखवायला लागेल, सांगायला लागेल. मग त्यापेक्षा मी म्हणतो आजच फॉर्म नंबर 3 भरून तो लॉस दाखवा, तो कॅरी फॉरवर्ड करायचा की नाही किंवा पुढे घ्यायचा की नाही तुमच्यावर आहे, परंतु निदान दाखवणं जास्त इष्ट ठरेल न दाखवण्यापेक्षा. बर, पुढचा प्रश्न सर राधाकृष्ण देशपांडे विचारतायत की ब्रोकरेज या सगळ्या कॅल्क्युलेशन मध्ये नेमकं कसं पकडलं जातं? हा चांगला प्रश्न आहे, कारण जेव्हा आपण शेअर घेतो तेव्हाही ब्रोकरेज देतो, शेअर विकतानाही बहुतेक ब्रोकरेज असतं. जेव्हा डिलिव्हरी आपण घेतो तेव्हा हे ब्रोकरेज जरा जास्त असतं. अशा वेळी समजा मी 100 रुपयाचा शेअर घेतला आणि 50 पैसे ब्रोकरेज दिलं तर माझी जी शेअरची जी कॉस्ट आहे ती 100 रुपये 50 पैसे धरली जाईल. हाच शेअर काही दिवसांनी मी 104 ला विकला आणि जर त्याच्यासाठी पण पुन्हा 50 पैसे ब्रोकरेज दिले, म्हणजे माझ्या हातात 50 पैसे कमी आले, तर 103.50 असं आपण करू शकतो. म्हणजे थोडक्यात ब्रोकरेज विकताना वजा करू शकतो, शेअर घेताना जे ब्रोकरेज देतो त्या किमतीमध्ये ऍड करू शकतो आणि मग आपण नफा काढू शकतो. अश्विन, माझ्या प्रेक्षकांना आपल्याला आपण असंही सांगू की इतर जे काही चार्जेस लागतात त्याच्यात बारीक बरेच चार्जेस लागतात कॉन्ट्रॅक्ट नोट मध्ये, ते तुम्हाला मिळू शकतात. फक्त सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स जो लावलेला असतो तो तुम्हाला वजा किंवा ऍड करता येत नाही, कारण तो अलाउड नाही. पण बाकी ब्रोकरेज, ते GST असे बरेच त्याच्यावरती इतर टर्नओव्हर टॅक्स वगैरे लागतात, सगळे आपण कन्सिडर करू शकतो आपला नफा काढण्याकरता इन्कम टॅक्स कॅल्क्युलेशनसाठी. बर, पुढचा प्रश्न सर वैभव साबळे विचारतायत की शेअर्स मध्ये जर लॉस झालेला असेल आणि लॉस मध्ये जर शेअर्स विकले गेलेले असतील तर त्यावर टॅक्स लागतो का?
नाही नाही, नक्कीच नाही लागत. हा लॉस जो आहे तो तुम्ही तुमचा इतर कुठला भांडवली नफा असेल, कारण शेअर्स मधला लॉस हा मी म्हटल्याप्रमाणे अल्पकालीन किंवा दीर्घकालीन भांडवली नफा असू शकतो, लॉंग टर्म किंवा शॉर्ट टर्म. तुमचा दुसरा कुठला नफा झाला असेल, सोनं विकून, घर विकून, तर त्याच्यासमोर तुम्ही ऍडजस्ट करू शकता, ज्याला आपण सेट ऑफ म्हणतो. परंतु दुसऱ्या कुठल्या उत्पन्नासमोर हा ऍडजस्ट होत नसेल तर हा कॅरी फॉरवर्ड करू शकतो. म्हणजे रिटर्न मध्ये आपण दाखवायचं की मला लॉस झालाय, पुढल्या वर्षी जर तुमचा प्रॉफिट झाला तर त्याच्यासमोर हा नफा तुम्हाला, हा लॉस तुम्हाला ऍडजस्ट करता येतो. त्यामुळे त्याच्यासमोर तुम्हाला टॅक्स नक्कीच लागत नाही. ऑन द कॉन्ट्री तुमचा पुढच्या वर्षीचा जर नफा झाला तर त्यातला टॅक्स वाचतो. त्यामुळे तुम्ही रिटर्न वेळेत फाईल करा, हा जो झालेला लॉस दाखवा आणि पुढच्या वर्षी जर फायदा झाला तर हा तुमचा त्याच्यात टॅक्स नक्की वाचेल, ते तुम्ही मात्र विसरू नका. गोखले सर, पुढचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे की जर 2017 पासून मी 4,000 रुपये गुंतवते दरमहा, उज्ज्वला केदारी यांचा असा प्रश्न आहे सर, तर मला किती कर भरावा लागेल असं त्या विचारतात. नाही, त्यात नुसत्या गुंतवणूक करत असतील तर काही कर भरायला लागत नाही. त्या गुंतवणूक करून जेव्हा विकतील शेअर किंवा त्याचे काय म्युच्युअल फंड जे काय असेल तेव्हा कर येईल. आता अश्विन लक्षात घे की त्यांना असं समजून घ्यायला पाहिजे की नुसती गुंतवणुकीने कर लागत नाही. 4,000 रुपये महिना करते म्हणजे कदाचित एसआयपी करत असतील किंवा शेअर घेत असतील ठराविक, तर त्याच्यावर कुठलाही कराचा काही प्रश्न येत नाही, कारण त्यांनी काही कमवलेलं नाही, उत्पन्न त्यांना झालेलं नाही. डिव्हिडंड कदाचित त्यांना मिळेल, ज्याला आपण लाभांश म्हणतो, तर त्यांना त्याच्यावर कर भरायला लागेल. परंतु नुसत्या गुंतवणुकीतनं कर लागत नाही. जेव्हा त्या विकतील तेव्हा त्याच्यावर निश्चितच त्यांच्या नफ्यावर कर लागेल. पुढचा प्रश्न भूषण यांचा आहे सर, फ्युचर्स आणि ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करत असू तर टॅक्स किती लागेल असं ते विचारतात. खूप चांगला प्रश्न आहे, कारण फ्युचर आणि ऑप्शन मध्ये जर तुम्ही ट्रेडिंग केलं तर तुम्हाला नफा किंवा तोटा याच्यापैकी काहीतरी होतो. कधी नफा होतो, कधी तोटा होतो. याच्यात पूर्ण वर्षाचा जो नेट इफेक्ट आहे, म्हणजे आज मला समजा 10,000 रुपये मिळाले आणि उद्या माझं 8,000चं नुकसान झालं, तर आपण नॉर्मली म्हणतो की 10 काल मिळाले आणि आज 8 गेले, म्हणजे आपण 2,000चा जो नेट फायदा असतो, या 2,000च्या फायद्यावर इन्कम फ्रॉम बिझनेस, व्यावसायिक उत्पन्न, अशा संज्ञेखाली हे लागतं. हा पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा. म्हणजे हा तुमचा ट्रेडिंग मधला जो फायदा आहे तो कॅपिटल गेन म्हणून न धरता इन्कम फ्रॉम बिझनेस धरला जातो. त्यामुळे फॉर्म नंबर 3 तुम्हाला भरायला लागेल. आता जो 10 आणि 8चा जो फायदा आहे, 10 फायदा आणि 8 नुकसान, आणि आपण 2,000 माझा तरी फायदा असं म्हणतो. पण इन्कम टॅक्स मध्ये एक विलक्षण अशी गोष्ट आहे की तुमचा चढाव, तुमची उलाढाल किती झाली, तर ती 10 आणि 8 18 झाली. अशी जर ती 10 कोटीच्या वर गेली असेल, कारण लोक अक्षरशः प्रचंड मोठ्या प्रमाणावर गेल्या वर्षात त्यांनी व्यवहार केले होते, 10 कोटीच्या वर गेली असेल तर त्यांना सीए कडून त्याचं ऑडिट करायला लागेल आणि त्यांना टॅक्स ऑडिट रिपोर्ट सबमिट करायला लागेल विवरणपत्रासमोर. त्यामुळे त्याचा टॅक्स हा बिझनेस इन्कम या सदराखाली लागेल. हा त्यांचा मूळ प्रश्न होता तो, आणि तुमच्या उत्पन्नात तो ऍड होऊन तुमच्या स्लॅब प्रमाणे त्याच्यावर टॅक्स भरायला लागेल. ठीक आहे. आणखी एक प्रश्न आपल्याला आलेला आहे सर, शासकीय कर्मचाऱ्यांबद्दल विचारतायत. प्रकाश आव्हाड, शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणारा पगार आणि शेअर्स मधला नफा यावर टॅक्सचा हिशोब कसा करावा? आणि सारंग डोनारकर यांचा शासकीय कर्मचाऱ्यांसंदर्भातलाच प्रश्न आहे की ट्रेडिंग किंवा शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांनी कोणकोणत्या प्रकारचे आयटीआर फॉर्म भरावे, की फक्त आयटीआर 1 मध्ये त्यांना सगळं दाखवतंय? नाही, पहिली गोष्ट म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणारा पगार हा इन्कम फ्रॉम सॅलरी म्हणून दाखवायचा फॉर्म 16च्या प्रमाणे. जर ते ट्रेडिंग करत असतील, मी आता म्हटल्याप्रमाणे ऑप्शन फ्युचर मध्ये ट्रेडिंग करत असतील तर इन्कम फ्रॉम बिझनेस म्हणून दाखवायला लागेल. आयटीआर 3 त्यांना भरायला लागेल. जर ते शेअर घेऊन विकत असतील, मग ते अल्पकालीन किंवा दीर्घकालीन भांडवली नफा होत असतील त्यांना, तर मात्र त्यांना आयटीआर 2 भरायला लागेल. त्यांचा पगाराचं उत्पन्न आणि हा भांडवली नफा, आयटीआर 2 त्यांना भरायला लागेल. आयटीआर 1 नक्कीच भरता येणार नाही, कारण त्यांचा कॅपिटल गेन त्यांना भले झाला असेल नसेल तर या व्यवहार त्यांना दाखवायला लागेल आणि त्यामुळे आयटीआर 2 भरायला लागेल. खरं म्हणजे खूप प्रश्न येतात, पण आपल्या कार्यक्रमाची वेळ इकडे संपत आलेली आहे. अगदी जाता जाता अगदी थोडक्यात सर, काही सेकंद आहेत शेवटची, कोणते 3 मुद्दे असे आहेत जे शेअर्सच्या कमाईवरचा टॅक्स कॅल्क्युलेट करताना लक्षात ठेवायला पाहिजे, अगदी थोडक्यात? पहिला सगळ्यात मुद्दा म्हणजे शेअरचे व्यवहार झालेत हे आधी लक्षात घेऊन आपल्याला ह्या व्यवहारांचा जो इफेक्ट आहे तो दाखवायचा आहे. आपण आता त्यांना सगळ्यांना सांगितलंय, शॉर्ट टर्म, लॉंग टर्म, 10%, 15% किंवा उत्पन्न जे बिझनेस म्हणून दाखवतात ते बघायला लागेल. ट्रेडिंग करतात बरेच जण, तो नुकसान होतं, ते नुकसानही त्यांनी दाखवावं. एका आपल्याला प्रेक्षकांनी प्रश्न विचारला, नाही दाखवलं तर चालेल का? शक्यतो असं करू नका, नुकसान दाखवा, भले त्याचा नंतर फायदा घ्यायचा की तुम्ही ठरवा. आणि शेवटला मुद्दा म्हणजे आता अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट आलाय ते बघा, त्याच्यातले तुमचे व्यवहार तपासून बघा आणि मग विवरणपत्र सादर करा. त्याच्यात हे सगळे शेअर व्यवहार तुम्हाला दिसतील. तेव्हा सरांनी काही महत्त्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत. अजूनही मला खात्री आहे की ज्या प्रकारे प्रश्नांचा पाऊस पडतोय, अनेक प्रश्न तुमचे आहेत, पण कार्यक्रमाची वेळ संपते, त्यामुळे आपल्याला थांबावं लागेल. मनपूर्वक आभार सगळ्यांचे की इतका तुम्ही तुफान प्रतिसाद दिलात. येणाऱ्या काळामध्ये आणखी काही एपिसोड्स आपण याच्यावर नक्की घेऊन येऊ. तुर्तास गोखले सरांना धन्यवाद, त्यांनी आपल्याला या सगळ्या महत्त्वाच्या विषयासाठी वेळ दिला आणि मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.